हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. सांगलीतल्या कार्यक्रमादरम्यान पवार काका पुतण्याची टोलेबाजी. अजितदादा गावकीचा विचार करताना भावकीला विसरले. रोहित पवारांचा टोला. तर भावकी सोडली असती तर तू निवडून आला असता का? अजित पवारांचं खोचक प्रत्युत्तर. दहीहंडी उत्सवामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची जवळीक. अरविंद सावंत, राजन विचारे ठाण्यात अविनाश जाधवांच्या दहीहंडीमध्ये. तर दादरमध्ये युवासेनेच्या दहीहंडीला मनसेचे संदीप देशपांडे यांची उपस्थिती. ठाण्यामध्ये कोकण नगर आणि जय जवान गोविंदा पथकाकडून 10 थारांचा विक्रम. मंत्री प्रताप सरनाईकांच्या संस्कृती दहीहंडीने वेधलं लक्ष. राज्यभरात दहीहंडीचा उत्साह. मुंबई ठाण्यात गोविंदांचे थरावर थर. राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींची ही मांदियाळी. मुंबईतल्या मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यू. तर आतापर्यंत 75 पेक्षा अधिक गोविंद जखमी झाल्याची माहिती. ठाण्यामधल्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये मुख्यमंत्र्यांकडून शोलेचा डायलॉग. सिनेमाला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दिग्दर्शक रमेश सिप्पींचा खास सन्मान. सिप्पींकडूनही डायलॉगला प्रतिसाद. दहीहंडी उत्सवात गौतमी पाटील, राधा पाटीलचा अंकिता पुणेकरचा जलवा. अख्खी तरुणाई थिरकली. पुण्यामध्ये ढोलताशांच्या गजरात गोविंदांचे थरावर थर. पुनीत बालन यांच्याकडून डीजे मुक्त दहीहंडी उत्सवाचं आयोजन. राज्यभरामध्ये 21 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा. पुण्याला रेड अलर्ट. तर कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबई शहरासह उपनगरात मुसळधार. अनेक भागांमध्ये पाणी साचल्यानं कामावरून परतणाऱ्यांची तारांबळ. उद्याही ऑरेंज अलर्ट. अहिल्यानगरमध्ये बायको नांदायला येत नाही म्हणून बापाने 4 मुलांसह जीवन संपवलं. मुलांना विहिरीत ढकलून बापाची आत्महत्या. निवडणूक आयोगाची उद्या दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद. बिहारमधील मतदार यादी विशेष फेरतपासणीबाबत माहिती देणार. राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देणार का याकडे लक्ष. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यातली युक्रेनबद्दलची चर्चा निष्फळ. तर रशियाकडनं तेल खरेदी करणाऱ्या देशांवर बंदी नाही. ट्रम्प यांचं एक पाऊल मागे.